नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ दिल्लीत अमित शहाना भेटून आले. पण खरं काही ते भानगड काय झाली, नक्की काय चर्चा झाली, या सगळ्या सोशल मीडियात अजून कळत नाही आहे काय चाललंय काय. पण आता मात्र एक बातमी उघड झालेली आहे, त्याच्यावरच आज विश्लेषण करतोय आपण. कोल्हापूर दौऱ्यामध्ये अमित शहाना सुद्धा ही सांगायची पाळी आली ती की गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आपल्याला तरुण आणि महिलांना मंत्रिमंडळात संधी देण्याची गरज आहे. काही ज्येष्ठ मंत्र्यांना तुम्ही वगळा आणि नवीन तरुण मंत्री घ्या, असं कोल्हापुरातली चर्चा होती ती सर्किट हाऊसवरची. आणि आता ती बातमी आता लपून राहिली का नाही आहे, तर दिल्लीत जे घाईघाईनं देवाभाऊ जाऊन आले, ती यादी घेऊन गेले. ते नवीन मंत्री कोण, संभाव्य मंत्री कोण आणि डच्चू कुणाला द्यायचा. शेवटी निर्णय ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील अमित शहा पंतप्रधान हेच करणार. पण देवाभाऊंचा सल्ला हा महत्वाचा आहे ना. आता त्याच्यामधली एक नाव तर आता आमच्या समोर आलंय, मंगलप्रभात लोढा यांना डच्चू नक्कीच आहे. आणि नवीन तरुण मंत्री घ्यायचं ते पण नाव नक्की आहे, म्हणजे गोपीचंद पडळकर. कारण पडळकर यांना सुरुवातीलाच करायचं मंत्री होतं, पण ते कशात थांबलं, कुठं माशी जिंकली कळत नाही. कारण धनगर समाज आणि ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी आहे. धनगर समाज तर गोपीचंद पडळकरांच्या पाठीशीच दिसतोय आता बऱ्यापैकी, आणि ही ताकद आहे. गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षासाठी विरोधकांना अंगावर घेताना दिसत आहेत ना. आता नुकतंच अधिवेशन झालं, तिथं सुद्धा ते आक्रमकच होते. देवाभाऊंची बाजू लढवणं म्हणजेच भारतीय जनता पक्षाची बाजू कशी लढवायची हे ते बघतात आणि त्या पद्धतीनं ते लढतात. आणि भाजपचे आपण कसे आहोत, कसे एकनिष्ठ आहोत आणि कसं काम करत आहोत हे सगळ्याला दाखवतात. आणि त्याहीपेक्षा आपण पहिल्या समाजाचे आहोत आणि समाजासाठी मात्र आपण काहीही पण करू हे ते दाखवतात. ह्याचा फायदा भारतीय जनता पक्षालाच आहे. त्यामुळं मंगलप्रभात लोढा आणि गोपीचंद पडळकर म्हणजे एक जाणारे आणि एक येणारे, एकाला डच्चू एकाचं आगमन, असं आत्ता तरी चित्र दिसतंय. पण आता कोण कोण मंत्री आहेत ती यादी मात्र उघड होत नाहीये आता, पण ती उघड होईल 1-4 दिवसात. अमित शहा सुद्धा त्या बाबतीत चाचपणी करतायत, कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही. आता आले घटक पक्ष त्याच्यामध्ये. एकनाथ शिंदेचे पण काही मंत्री आहेत की एकनाथ शिंदे नाही, त्यांना डच्चू द्यायचा आहे, की त्यांच्या बोलण्यामुळं त्यांच्यामुळं अडचणी येतात. आणि काही बाबतीत आता संधी सुरुवातीलाच यांचं घटक पक्षाचं यांचं ठरलं तर भारतीय जनता पक्षाने 2.5 वर्ष 2 टर्म करायचे, आणि ते आता 2.5 वर्ष संपत आल्यामुळं नक्कीच आता रिशफलिंग म्हणजे नवीन मंत्री घेतले जातील. तरुणांना आणि महिलांना पण संधी दिली जाईल. आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा हेच आता गणित आहे, कारण मुंडे वाट बघतायत. धनंजय मुंडे बसले तर घोड्यावर, काहींना डच्चू द्यायचा आहे. आता अजित दादा नाही आहेत तिथं, मात्र अडचणीचं असं आहे, सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधात सुद्धा गट तयार झालेला आहे. छगन भुजबळांचा रुसवा फुगवा आपण बघतोयच. त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे आक्रमक कसे आहेत हेही दिसतंय. अशा वेळा तिथं सुद्धा आता मध्येच उठलं तर ते इद्रिस नायकोडींचाच राजीनामा घ्या, पार्थ पवारांनी ते मध्ये केल्यामुळे त्यांच्यात मुस्लिम समाज, ओबीसी समाज सुद्धा विरुद्ध मराठा असं काही गट दिसत आहेत आत्ता. कारण हे नाराज झाले ना मुस्लिम समाजात, तो संदेश वाईट गेला आत्ता राष्ट्रवादीतनं यांच्या वागण्यामुळं. इद्रिस नायकोडींना तर त्यांचं काम बघूनच मंत्रिपद दिलं ना अजितदादांनी, त्यालाच विरोध करतोय पार्थ पवार, असे त्यांच्यातल्या चर्चा आहेत या. तर तिथं सुद्धा आता नवीन मंत्री कोण म्हणजे त्यांच्यातही भांडणं लागणार आहेत. शिवसेनेमध्ये सुद्धा रुसवे फुगवे होणार आहेत, भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा होणार आहेत. तुम्ही सिनियर मंत्र्यांना डावलताना कोणते सिनियर मंत्री डावलणार आहे? काही जण आता कसं आहे, भारतीय जनता पक्षामध्ये पूर्ण निष्ठावंत मंत्री आहेत की जे RSS लॉबी मधली सुद्धा आहेत. त्यांना तुम्ही डच्चू देऊ शकाल का आणि देणार का? आणि तुम्ही जे बाहेरनं आलेत, काही मागच्या टर्ममध्ये आलेत, त्याच्या आधीच्या टर्ममध्ये, आणि जे पहिल्यापासूनच भाजपमध्ये म्हणजे काँग्रेसमधनं राष्ट्रवादीमधनं असे आलेले आहेतच ना. मग अशांना तुम्ही मात्र ठेवणार आणि जुने निष्ठावंत काढणार का? मग ही सुद्धा भांडणं लागणार आहेत. हे सगळं दिसतंय चित्र आत्ता. आणि देवाभाऊंनी काय यादी दिली आहे ते गौड बंगाल उघड झालं पाहिजे.
हे मात्र नक्की आहे. आणि ते उघड होईल 1-2 दिवसात असं परिस्थिती आहे. पण मंत्रिमंडळात बदल होणार. आणि देवाभाऊंच्याकडेच सोपवले ना, मुख्यमंत्री तुम्हाला राहायचं असलं तर तुम्ही राहा, तुम्हाला नको असेल तर नाव सुचवा. त्यामुळे आता सध्या ते पण चालूच आहेत. बावनकुळेंच्या बाबतीत संजय राऊत आता बोलूनच गेले. पण मी या आधी सुद्धा बोललेलो आहे की मराठा द्यायचं झालं तर विखे पाटील सुद्धा आहेत. चंद्रकांत दादा पाटील जे निष्ठावंत पहिल्यापासून RSS या सिनॅरिटीवर त्यांचंही नाव येऊ शकतं. विखे पाटलांचं पण आहे मराठा बेसवर. आणि ते नसेल OBC द्यायचं झालं तर चंद्रशेखर बावनकुळे हे आघाडीवर आहेतच. आणि ते नागपूर आणि विदर्भातले असल्यामुळे कदाचित प्राधान्य देतील असं दिसतंय. परंतु देवाभाऊ गेले तर ना, देवाभाऊनीच ठरवलं मी 29 पर्यंत राहणार, पुढच्या निवडणुका सुद्धा मला काढायच्या आहेत असं जर का त्यांनी ठरवलं तर वरिष्ठ नेते त्यालाच प्राधान्य देतील अशी आत्ता भारतीय जनता पक्षामधली अवस्था आहे. स्वतः एकटे राहतील पण बाकीचं रिशफलिंग होईल आणि बऱ्यापैकी तरुण आणि महिलांना संधी दिली जाईल अशी आत्ताची बातमी, दिल्लीतली ही बातमी आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.